Hello student, this is Maurice here. Today we are going to learn about our last writing skills topic, that is 3.6 group discussion, that is GD. Okay, let's see the first icebreakers activity. See, first you must have discussed many things with your friends, classmates in group. आता मी सांगितले बघा की आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते आपले क्लासमेट्स असतील किंवा जे काही फ्रेंड्स असतील त्यांच्याबरोबर डिस्कस केले असतील. इट माइट बी अबाउट गोईंग ऑन अ पिकनिक और सिलेक्टिंग द गिफ्ट फॉर युअर टीचर. मग आता डिस्कशन जे आहे ते कशाशी रिगार्डिंग असेल की बऱ्याच वेळेस काय होतं असं आपले क्लासमेट्स असतील, आपण क्लासमध्ये समजा आपली ट्रिप वगैरे जायची असेल तर आपण त्या निमित्ताने काय करतो, कुठला पिकनिक स्पॉट जो आहे तो सिलेक्ट करायचा. इव्हन आपले टीचर असतील त्यांना जर आपल्याला गिफ्ट द्यायचं असेल तर नेमकं कुठलं गिफ्ट द्यायचं याच्यावरती आपण डिस्कशन घेत असतो. ठीक आहे. सो फर्स्ट ॲक्टिव्हिटी त्यांनी सांगितलं बघा, व्हॉट डू यू थिंक आर द बेनिफिट्स ऑफ अ ग्रुप डिस्कशन. मग नेमकं जे काही ग्रुप डिस्कशन आहे त्याचं काय बेनिफिट्स आहे ते आपल्याला विचारले बघा. ठीक आहे. फर्स्ट बघा, ए पार्टिसिपंट्स कॅन शेअर देअर व्ह्यूज अँड देअर ओपिनियन्स. काय बेनिफिट्स आपल्याला मिळत असतो की जे काही पार्टिसिपंट म्हणजे जे जे काही त्या ग्रुप डिस्कशनमध्ये सहभागी होणार आहेत ते काय करतील, आपले जे काही व्ह्यूज आहे, आपले जे काही मतं जे आहेत ते काय करते एकमेकांशी शेअर करतात. तो बेनिफिट्स आपल्याला होतो. प्रत्येकाची मतं जाणून घ्यायला फायदा जो आहे तो आपल्याला काय होतो, ग्रुप डिस्कशनचा होतो. नेक्स्ट वन आहे बघा, अलोज टू दॅट अनालाइज द टॉपिक ऑर द केस. जी काही केस असेल किंवा जो काही टॉपिक आपल्या समोर डिस्कशनसाठी मांडला असेल तो समजून घेण्यासाठी आपल्याला काय होत असते, मदत होत असते, त्याचं अनालिसिस करण्यासाठी मदत होत असते. नेक्स्ट आहे बघा, द पार्टिसिपंट्स कॅन रीच टू द जनरल कन्सेशन्स. ठीक आहे. कन्सेशन्सचं मीन आहे एकमत, एखाद्या गोष्टीवरती एकमत होणं. सो सांगितलं बघा, जे काही पार्टिसिपंट्स आहे ठीक आहे त्यांचं लास्टला जे काही डिस्कशन केल्यानंतर कुठलं तरी एका गोष्टीवरती त्यांचं एकमत होऊ शकतं, लक्षात असून द्या. त्यासाठी पण त्याचा बेनिफिट जो आहे ग्रुप डिस्कशन आपल्याला होत असतो. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, डू यू थिंक सम पीपल आर राईट अँड सम आर रॉंग इन अ ग्रुप डिस्कशन अँड नेक्स्ट इज वाय. त्याने विचारलंय की मग ग्रुप डिस्कशनमध्ये काही लोक जे आहेत ते काय असतील, त्यांची मतं चुकीची असू शकतात का, असं तुम्हाला वाटतं का आणि का. सो येस, आय थिंक सो. आपण त्याचं उत्तर जे आहे ते आपण देऊ शकतो, येस आय डू थिंक सो. मला असं वाटतं की खरंच असं होऊ शकतं, कारण की काही लोक चुकीचे पण मतं असू शकतात. आता असं का म्हटलंय बघा, बिकॉज जनरली वी होल्ड अ व्ह्यू ऑन अ टॉपिक ऑर सिच्युएशन. आपण कुठल्या तरी सिच्युएशन किंवा एखाद्या टॉपिकवरती आपली व्ह्यू जे आहे ते काय करतो, घेत असतो. सो एव्हरीथिंग हॅज टू साइड्स. मग प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्याला काय असतं, दोन बाजू असतात. ठीक आहे. एक चांगली बाजू असते किंवा एक वाईट बाजू असते, म्हणजे काही प्लस पॉईंट्स असतील, काही विकनेसेस असतील, काही स्ट्रॉंग स्ट्रेसन्स असतील. सो ह्या प्रत्येक ज्या असतील त्या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात बघा. सो पार्टिसिपंट्स कॅन एक्सप्रेस देअर ओन व्ह्यूज अबाउट इच साइड्स. मग आता पार्टिसिपंट्स काय करतात, त्यांचं ग्रुप डिस्कशनमध्ये त्यांना जे काही बरोबर वाटतं ठीक आहे त्याच्यावरती त्यांची मतं जे आहे ते काय करत असतात, मांडत असतात. ओके, अँड दॅट्स वाय सम माइट बी रॉंग और सम माइट बी करेक्ट. मग आता काही गोष्टी ज्या आहे बघा, आपल्याकडे काय मेनी मेन मेनी माइंड्स, व्यक्ती तितक्या प्रकृती बघायला आपल्याला मिळतात. ठीक आहे. मग आता काहींच्या मते एखादा बरोबर मुद्दा हा चुकीचा असू शकतो, काहींच्या मते चुकीचा मुद्दा हा बरोबर असू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारे ते सेकंड ॲक्टिव्हिटी सांगितली बघा, डू यू थिंक सम पीपल आर राईट अँड सम आर रॉंग इन अ ग्रुप डिस्कशन. मग काही लोकांचे मुद्दे चुकीचे असतील, काहीचे बरोबर असेल. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी सांगितली बघा, पीपल हॅव डिफरंट व्ह्यूज अँड ओपिनियन बिकॉज. मग आता आपण आता डिस्कस केलं बघा यापूर्वीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये की काही लोकांची मते जी आहेत ती वेगळी असू शकतात, त्यांचे व्ह्यूज जे आहेत ते वेगळे असू शकतात. त्याची कारणं विचारली बघा. सो डिफरंट पर्स्पेक्टिव्स, त्याचे जे काही वेगवेगळे दृष्टिकोन आहे मतं वेगळे असण्याचे. पहिलं त्यांनी सांगितलं बघा, जॉग्राफिकल, म्हणजे जे काही जॉग्राफिकल फिनॉमिनॉन जो आहे तो पण कधी कधी रिस्पॉन्सिबल असू शकतो. नेक्स्ट वन दिले कल्चर. ठीक आहे. मग जे काही कल्चरल फिनॉमिनॉन जो आहे तो पण काय असतो, त्या मतांना व्हेरियस असण्यासाठी रिस्पॉन्सिबल जो आहे तो असू शकतो. मग अजून दोन जे आहे तुम्हाला कंप्लीट करायला सांगितले. तर नेक्स्ट वन दॅट इज सोशल. ठीक आहे. सोशल रिझन पण त्याच्या पाठीमागं असू शकतात. नेक्स्ट वन तुम्ही घेऊ शकतात पॉलिटिकल, काही पॉलिटिकल रिझन जे आहे ते पण काय असू शकतात, त्या पाठीमागं असू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ती कंप्लीट करू शकतात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे बघा अजून, कंप्लीट द वेब हायलायटिंग द युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन.
पुढची वेब दिली तुम्हाला आणि त्या वेबमध्ये काय म्हटलं जे काही युजेस जे आहे ग्रुप डिस्कशनचे ते दिलेले आहे. तुम्हाला ती वेब जी आहे ती कंप्लीट करायची बघा. वन इज डन फॉर यू एक तुम्हाला बनवून दिलेलं आहे बघा. दॅट युजेस ऑफ ग्रुप डिस्कशन. मग आता ग्रुप डिस्कशनचे काय युजेस आहे एक सांगितलं बघा. इन जॉब इंटरव्ह्यूज जे काही जॉब इंटरव्ह्यूज असेल त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन जे आहे ते त्याची मदत जी आहे तुम्हाला होत असते. मग उरलेले जे काही तुम्हाला 3 जे काही ब्रॅकेट्स आहे किंवा जे काही वेब जे आहे ती कंप्लीट करायची बघा. सो त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकतात इन रिचिंग कन्सेशन इन रिअल लाईफ सिच्युएशन. आपण कन्सेशनचं मीन वरतीच बघितलं एखाद्या गोष्टीवरती एकमत होणे. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्टी जी आहे इन रिचिंग कन्सेशन इन रिअल लाईफ सिच्युएशन. आपली रिअल लाईफ सिच्युएशन जे असेल त्या डिस्कस करू आपण. त्याचा एक कुठला तरी एक सुवर्णमध्ये जो आहे तो काढू शकतो, म्हणजे कुठल्या तरी एका टोकाला आपण पोहोचू शकतो. नेक्स्ट वन आहे इन इफेक्टिव्ह क्लासरूम लर्निंग. तुम्हाला इफेक्टिव्ह क्लासरूम लर्निंग जे आहे त्यासाठी पण ग्रुप डिस्कशन जे आहे ते खूप महत्त्वपूर्ण आहे, उपयोगी आहे. नेक्स्ट आहे इन गेटिंग अंडरस्टँड दॅट बोथ साईड ऑफ द टॉपिक. इन गेटिंग अंडरस्टँड म्हणजे तुम्हाला जो काही सब्जेक्ट असेल जो काही टॉपिक असेल त्याच्या दोन्ही बाजू जर जाणून घ्यायचं असेल समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ग्रुप डिस्कशनचा जो आहे तो खूप मदत होत असते किंवा उपयोग होत असतो. ठीक आहे, अशा प्रकारे जे आहे तुम्ही जे काही आपल्याला आईस ब्रेकरच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहे त्या कंप्लीट करू शकतात. नेक्स्ट ॲक्च्युअल ग्रुप डिस्कशन जे आहे ते आपल्याला बघायचं बघा. Let's see on page number 167 group discussions. So a group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 or 12 participants. काय म्हटलं इट इज अ काइंड ऑफ फॉर्मल डिस्कशन. ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, हे एक फॉर्मल डिस्कशन असतं. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये साधारणतः 10 ते 12 माणसं जे आहे ते एकत्र येऊन काय केलं जातं, एक फॉर्मल डिस्कशन जे आहे ते काय केलं जातं, घडून आणलं जातं. द पार्टिसिपंट्स अनालाइज द टॉपिक फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स. मग प्रत्येक पार्टिसिपंट काय करतो, तो जो काही टॉपिक जो आहे त्याचं काय करतो, अनालाइज करतो त्याच्या दृष्टीने त्याच्या अँगलने आणि त्याच्याशी रिगार्डिंग मग त्याचे जे काही व्ह्यूज असतील जे काही मतं असतील ते काय केले जातात, मांडली जातात. ठीक आहे. द ग्रुप इज गिव्हन अ टॉपिक. मग आता ग्रुप डिस्कशनसाठी काय केलं जातं, तो जो काही पर्टिक्युलर ग्रुप जो आहे त्याला काय केला जातो, टॉपिक जो आहे तो दिला जातो. दे कंटेम्पलेट ऑन इट फॉर अ फ्यू मिनिट्स अँड देन स्टार्ट डिस्कशन. कंटेम्पलेट टू थिंक डीपली म्हणजे त्याच्यावरती काय केला जातो, असा ते जे काही पार्टिसिपंट आहे त्याच्यावरती खोलवरती विचार करतात काही मिनटं आणि त्याच्यानंतर जे काही ग्रुप डिस्कशन जे आहे ते ॲक्च्युअल स्टार्ट केलं जातं बघा. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स. इथं लेंथ पण सांगितलं बघा, साधारणतः 10 ते 15 मिनिटापर्यंत ते डिस्कशन चालू असतं. एक्सपर्ट्स लिसन टू द मेंबर्स अँड एव्हॅल्युएट देम. जे काही एक्सपर्ट तिथं बसलेले असतील ते काय करतात, ते जे काही ग्रुप डिस्कशन जे आहे ते ऐकून घेतात आणि त्याच्यानुसार ते काय करतात, मूल्यमापन करत असतात. ठीक आहे. सो ग्रुप डिस्कशन्स आर युजली हेल्ड ऑन टॉपिक्स ऑफ 4 काइंड्स. मग आता जे काही ग्रुप डिस्कशनसाठी आपण टॉपिक ठेवतो तर ते 4 प्रकारचे टॉपिक जे आहे ज्याच्यावरती आपण ग्रुप डिस्कशन जे आहे ते घेत असतो बघा. पहिला सांगितलं फॅक्च्युअल. फॅक्च्युअल जो काही वास्तविक असेल तो, फॉर एक्झाम्पल प्लास्टिक शुड बी बॅन, याच्यावरती आपण ग्रुप डिस्कशन घेऊ शकतो. प्लास्टिकवरती बंदी, त्याच्यावरती आपण काय करू शकतो, ग्रुप डिस्कशन घेऊ शकतो. नेक्स्ट वन आहे बघा सोशल ऑर द पॉलिटिकल इश्यूज. काही सोशल किंवा पॉलिटिकल इश्यूज जे असतील त्याच्यावरती आपण ग्रुप डिस्कशन घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल दॅट मॉरल पॉलिसिंग. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे बघा दॅट इज अबस्ट्रॅक्ट. ज्या काही अबस्ट्रॅक्ट आयडियाज जे असतील, फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटलं बघा दॅट कन्सायन्स जे काही सत्सत्विक बुद्धीवरची रिगार्डिंग जे टॉपिक्स असतील त्याच्यावरती पण आपण ग्रुप डिस्कशन जे आहे ते घेऊ शकतो. अँड लास्ट वन केस स्टडी बेस्ड. काही केस स्टडी बेस्ड पण टॉपिक असतात की ज्याच्यावरती आपण काय करत असतो, ग्रुप डिस्कशन जे आहे ते घेत असतो. वेअर द ग्रुप डिस्कशन अ केस स्टडी अँड अनालाइज इट ऑफर्स अँड सोल्युशन्स. आणि त्याच्यावरती डिस्कशन आपण करत असतो, त्याच्यानंतर त्याला काय सोल्युशन्स आहे ते आपण काय करतो, फाइंड आउट करतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण बघितलं की ग्रुप डिस्कशन म्हणजे काय आणि त्याच्यानंतर कुठले 4 टॉपिक जे आहे त्याच्यावरती आपण ग्रुप डिस्कशन घेत असतो. नेक्स्ट बघा. सो ग्रुप डिस्कशन्स आर वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड ऑफ क्लासरूम टीचिंग. वर्गामध्ये काय सांगितलं की ग्रुप डिस्कशन जे आहे एक इंटरॅक्टिव्ह मेथड आहे, कम्युनिकेटिव्ह मेथड आहे की जी खूप इफेक्टिव्ह आहे. बऱ्याच वेळेस बघा आपण क्लासरूममध्ये ज्यावेळेस तुम्हाला टीचर शिकवतात त्यावेळेस काही आन्सर जे आहे ते विचारले जातात, त्यावेळेस आपण किंवा एखाद्या टॉपिकवरती आपण क्लासमध्ये सुद्धा काय करू शकतो, ग्रुप डिस्कशन जे आहे ते घडून आणू शकतो की जेणेकरून आपला तो जो काही सब्जेक्ट असेल किंवा तो जो काही टॉपिक असेल त्याच्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या जाणून घ्यायला काय होईल, त्याची मदत होत असते बघा. दे आर यूज टू सिलेक्ट कॅन्डिडेट्स फॉर द डिफरंट कोर्सेस और फॉर जॉब्स बाय एम्प्लॉईज. अजून दुसरं सांगितलं त्याचा उपयोग जो आहे की ज्यावेळेस एक एम्प्लॉई जे असेल, ठीक आहे, त्याचा इंटरव्ह्यूमध्ये जे काही एम्प्लॉईज असतील ते निवडण्यासाठी पण काय होत असतं, एम्प्लॉईजला त्या ग्रुप डिस्कशनची मदत होत असते बघा. दे आर यूज टू गेज
whether a candidate possesses certain skills required for pursuing a particular course or a job what involves working in a groups. Then गिविंग ओपिनियन्स अँड सॉल्व प्रॉब्लेम्स टुगेदर टू अचीव कॉमन गोल्स. आणि त्याच्यानंतर जे काही लोक जे असतील ज्यांना जॉबसाठी सिलेक्ट करायचं असेल सो ग्रुप डिस्कशन थ्रू जे आहे ते एम्प्लॉईज काय करू शकतात की त्यांना माहीत म्हणजे ते जाणून घेऊ शकतात गेज करू शकतात की हा व्यक्ती जो आहे तो म्हणजे आपली जी काही पोस्ट आहे त्या पोस्टला ॲप्लिकेबल आहे की नाही हे काय करू शकतात ती ह्या ग्रुप डिस्कशन थ्रू जे आहे ते काय करू शकतात माहिती करून घेऊ शकतात ते कुठले त्यांचे स्किल खूप महत्त्वाचे आहे किंवा कुठले स्किल त्याच्यामध्ये आहेत ठीक आहे आणि कसे आपले गोल जे आहे ते मिळवण्यासाठी हा व्यक्ती जो आहे तो महत्त्वपूर्ण आहे हे जे आहे हे सगळं त्यांना त्या ग्रुप डिस्कशनमधनं जाणून घेण्यास मदत होते ते बघा. द कॅन्डिडेट्स आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज अँड कम्युनिकेशन स्किल ॲज वेल ॲज देअर ॲबिलिटी टू वर्क ॲज अ पार्ट ऑफ अ ग्रुप. आणि जे काही कॅन्डिडेट्स असतील त्याच्यातनं काय होतं असं या ग्रुप डिस्कशनमुळे ते कॅन्डिडेटचं जे असणारं नॉलेज असेल किंवा त्याची काम करण्याची जी क्षमता असेल ग्रुप डिस्कशनमध्ये काम करण्याची काही क्षमता असेल सगळी माहिती जी आहे काय होते त्या थ्रू आपल्याला कळत असते. ग्रुप अँड टू लीड द अदर टुवर्ड्स कन्क्लुजन अँड सोल्युशन्स. आणि तो कसा कन्क्लुजन किंवा एखाद्या टॉपिकचं सोल्युशन फाइंड आउट करून काढतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय होत असतात ग्रुप डिस्कशनमधून समजत असतात ठीक आहे. One should be able to use his understanding of a subject to give opinions on it and support his ideas with the logical arguments. आणि प्रत्येक आता ग्रुप डिस्कशनमध्ये काय केलं त्यांनी सांगितलंय की प्रत्येकाने काय करायचं असतं तो जो काही सब्जेक्ट आहे तो समजून घ्यायचा असतो त्याच्यानंतर त्याला स्वतःला काय वाटतं त्याचं स्वतःचं काय मत आहे काय ओपिनियन आहे ते काय करायचं त्याला इतरांसमोर मांडायचं असतं आणि इव्हन त्याचं काही सोल्युशन्स जे असतील त्या सोल्युशन्स पण काय करायचं असतात त्याला इतरांसमोर मांडायचे असतात लक्षात राहून द्या. सिन्स कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस इट इज इम्पॉर्टंट दॅट बिसाइड्स speaking, one listens to the participant in group discussion and responds to their ideas or take them forward. मग ते सांगितलं की जेव्हापासून आपल्याकडे कम्युनिकेशन जे आहे ही टू वे प्रोसेस आहे ठीक आहे तेव्हापासून सांगितलं की बिसाइड स्पीकिंग म्हणजे बोलण्यापेक्षा बोलण्याशिवाय पण काय आहे की लिसनिंग पण खूप गरजेचं आहे की जिथं काय केलं जातं जे काही पार्टिसिपंट जे असतील ठीक आहे त्यांचे ओपिनियन मतं जे आहे ती काय करायला लागतात ऐकून घ्यावे लागतात समोरच्याला तेवढा बोलण्यासाठी वेळ जो आहे तो काय करावा लागतो द्यावा लागतो अँड रिस्पॉन्स टू देअर आयडियाज टू टेक फॉरवर्ड देम. म्हणजे त्यांना काय करावं लागतो तसा रिस्पॉन्स पण काय करावा लागतो आपल्याला द्यावा लागतो ठीक आहे. यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू अ ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज. तुम्ही काय करू शकतात की ते ग्रुप डिस्कशन जे आहे ते घडून आणण्यासाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन खालील मार्गाने देऊ शकतात बघा. हेल्पिंग इट स्टार्ट ते सुरुवात करून देण्यासाठी मदत करू शकतात. इव्हन सांगितलं गिव्हिंग डिरेक्शन टू इट त्याला एक वेगळी डिरेक्शन देण्यासाठी इव्हन सांगितलंय गिव्हन डिरेक्शन टू इट. नेक्स्ट मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन्स व्ह्यूज आर हार्ड अँड thought about so that the groups moves towards some kind of the argument and closing it with a summary and conclusions. आणि सगळ्यांची मतं जी आहे तुम्ही काय करायचं असतं ऐकून घ्यायचे असतात आणि ॲट लास्ट तो जो काही ग्रुप डिस्कशनचा टॉपिक जो आहे किंवा ते जे काही ग्रुप डिस्कशन जे आहे ते लास्टला सोल्युशनपर्यंत कसं जाऊन पोहोचेल ठीक आहे यासाठी तुम्ही काय करू शकतात मदत करू शकतात ठीक आहे यासाठी तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते देऊ शकतात लक्षात राहू द्या. सो अशा प्रकारे आपण बघितले की ग्रुप डिस्कशन म्हणजे काय त्याचे टाइप्स आपण बघितले ठीक आहे म्हणजे कुठल्या टॉपिक्सवरती आपण घेऊ शकतो. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं बघा द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन. मग आता ग्रुप डिस्कशनची जी काही लँग्वेज आहे ते आपल्याला बघायचे बघा. हेअर आर सम एक्सप्रेशन्स यू कॅन यूज टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स ड्युरिंग अ ग्रुप डिस्कशन. मग आता तुमची लँग्वेज जी आहे तुमची बोली भाषा जी आहे की ग्रुप डिस्कशनच्या वेळेस तुमची भाषा कशी असायला पाहिजे त्याचं फंक्शन्स खाली सांगितलंय बघा. सो एक्सप्रेसिंग ओपिनियन ज्यावेळेस तुम्हाला तुमचं ओपिनियन मांडायचं असतं त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात आय बिलीव्ह देन आय थिंक देन कुड आय मेक अ पॉईंट प्लीज इन माय ओपिनियन इट सीम्स टू मी अँड पुढं रिकामी जागा दिली याच्या पुढे तुम्ही तुमचं सेंटेन्स आहे तुम्ही काय करू शकतात तिथं मांडू शकतात. फॉर एक्झाम्पल आय थिंक दॅट सच अ टॉपिक इज तुम्ही कन्क्लूड करू शकतात अशा प्रकारे तुम्ही एक्सप्रेस करू शकतात. इव्हन एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट तुम्ही दुसऱ्याचे सहमत आहात ते तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये कसं बोलू शकता सांगितलं ॲब्सोल्युटली युअर राईट ओके. इव्हन सांगितलं आय फुल्ली ॲग्री विथ युअर टॉपिक विथ युअर ओपिनियन व्हॉट एव्हर इट मे बी. नेक्स्ट वन सांगितलं बघा एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट पण काही टॉपिक जे आहे तुम्हाला मात्र मान्य नाही येते ठीक आहे त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात बघा आय एम अफ्रेड आय डोंट ॲग्री विथ मीन्स दॅट टॉपिक काही पण असू दे पुढं देन आय एम सॉरी बट आय स्टील इट अ लिटल डिफरंटली आय कॅन सी युअर पॉईंट बट then you may have something there but I respect your point of view but I'm sorry I can't go along with you on. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही डिसॲग्रीमेंट पण मांडू शकतात. ओके ग्रुप डिस्कशनमध्ये इट इज अ आपण वरतीच बघितलं इट इज अ फॉर्मल डिस्कशन तुम्हाला फॉर्मल लँग्वेजच यूज करायचा असतो लक्षात राहू द्या म्हणून तुम्ही अशा प्रकारे ते डिसॲग्रीमेंट पण दाखवू शकतात. नेक्स्ट वन आहे बघा दॅट सजेस्टिंग तुम्हाला जर काही सजेस्ट करायचं असेल ग्रुप डिस्कशनमध्ये तर तुमची लँग्वेज कशी असावी आय थिंक वी शूड ऑर वाय डोंट वी
couldn't we or don't you think we could in that way. म्हणजे हे जे काही सेंटेन्स आहे ह्या सेंटेन्स तुम्ही स्टार्ट करून तुमच्या आयडिया ज्या आहेत त्याच्या पुढे काय करू शकतात, पुटअप करू शकतात. इफ आस्किंग फॉर द ओपिनियन, मग आता आस्किंग फॉर द ओपिनियन असेल तुमची लँग्वेज कशी असेल पाहिजे. सो व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दॅट इज सच अ टॉपिक तिथं असू शकतो. ती व्हॉट डू यू फील अबाउट, तिथं टॉपिक तुम्ही टाकू शकतात. किंवा आय वंडर व्हॉट डू यू थिंक अबाउट, देन आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन. सो अशा प्रकारे तुम्ही समोरच्याचं ओपिनियन जे आहे ते पण विचारून घेऊ शकतात. इव्हन इंटरप्टिंग, तुम्हाला आता इंटरप्टिंग आहे म्हणजे एखाद्याला काय की मध्ये इंटरप्ट करायचं आहे, थांबवायचं असेल किंवा मध्ये काहीतरी तुम्हाला बोलायचं असेल त्यावेळेस बघा तुम्ही तुमची लँग्वेज कशी असायला पाहिजे. आय एम सॉरी टू इंटरप्ट बट इवन एक्सक्यूज मी, could I add something please. That's true, sorry, but so in that way you can interrupt the conversation, interrupt that discussion. इवन हँडलिंग इंटरप्शन्स, तुमचे जस्ट आता तुम्हाला जर कोणी इंटरप्ट केलं असेल तर तुम्ही ते इंटरप्शन कसं हँडल करायचं ते पण सांगितलं बघा. जस्ट अ मोमेंट प्लीज, कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग, इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश, देन कुड यू वेट फॉर मिनिट प्लीज. इन दॅट वे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर एखाद्याने इंटरप्ट केलं तर ते पण तुम्ही हँडल करू शकतात. अँड नेक्स्ट वन लास्ट आहे बघा, दॅट कन्क्लुडिंग. तुम्ही तुमचं जो काही टॉपिक किंवा म्हणणं कसं कन्क्लूड करू शकता तर तिथं दिलं बघा. टू समराइज or conclude, we can conclude by saying let's run quickly through the main ideas before concluding the discussion. In that way you can conclude that your ideas. अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही आयडियाज आहे तुम्ही काय करू शकतात, कन्क्लूड करू शकतात. ठीक आहे. सो अशा प्रकारे आज आपण लास्ट टॉपिक जो आहे आपला ग्रुप डिस्कशनचं बघितलं. याच्यानंतर जे काही सॅम्पल डिस्कशन आहे बघा, सॅम्पल ग्रुप डिस्कशन जे आहे तुम्हाला स्क्रीनवरती जे आहे ते बघायला मिळतील. ठीक आहे. सो याच्याच्या रिगार्डिंग जर आता तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला काय करू शकतात, खाली व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. ठीक आहे. थँक्यू सो मच.